श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 614. आपण गेल्या 2 कथा प्रवाहांमधून भरतजींच्या दृष्टीतून जेव्हा त्यांनी या कामदगिरी पर्वतावरती स्थित असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाच्या अवतीभोवती असलेल्या या प्रकृतीवरती आपली दृष्टी फिरवली, तेव्हा तिची असलेली स्वाभाविक प्रसन्नता त्यांच्या हृदयात विलक्षण आनंद देऊन गेली. जसं सर्व प्रकाराने लुटला गेलेला मनुष्य जेव्हा अशा भूभागामध्ये येतो जिथं सर्व प्रकारची अनुकूलता आहे, अशा भूभागात आल्यानंतर जसं त्याच्या हृदयाला आनंद वाटावा, त्याप्रमाणे जे भरतजी अयोध्येपासून ते इथपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या वियोगात होरपळत होते, अशा भरतजींसाठी हे एक खऱ्या अर्थाने विश्रामाचं स्थान झालं. भरतजी या चित्रकूट पर्वताकडे ज्या दृष्टीने पाहतायत त्यावरती गोस्वामीजींनी आपल्याला एक सुंदर रूपक रचून त्या रूपकाच्या दृष्टीने एक संत या आश्रमाकडं, या परिसराकडं कसा पाहतोय याचं अत्यंत सुंदर वर्णन करून सांगितलं. गुरुकृपेने एका साधकाच्या या परमार्थ प्रवासात ही अत्यंत महत्वाची चिंतन साधनं आणि त्यामुळं त्याचा आपण विस्तारपूर्वक अभ्यास, विस्तारपूर्वक चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. सज्जनो, तसं बघितलं तर रामायणातल्या कुठल्याही एका चौपाईचा विस्तार कितीही काळापर्यंत जरी केला तरी त्यामधून येणारी रहस्य ही संपूच शकत नाहीत. कारण जेवढी कथा ही अर्वाचीन होत जाते, पुरातन होत जाते, प्रत्येक वेळेला ती बदलणाऱ्या काळानुसार त्यामध्ये दडलेली तत्व त्या काळासाठी अनुकूल या पद्धतीने पुन्हा पुन्हा वरती आणत राहते. आणि त्यामुळं आपण या एका चौपाईवरती येऊन थांबलो, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये अप्रूप ते काही नाही, कारण गोस्वामीजींनी त्यामध्ये एवढा आपल्यासाठी परमार्थाला लागणाऱ्या भांडवलाचा खजिना भरून ठेवलाय की यानंतरही कदाचित शेकडो वर्षांनी जेव्हा ही कथा गायली जाईल तेव्हा देखील या कथेमधून नित्य नवीन रस, नित्य नवीन नवीन गुप्त रहस्यच प्रगटतील. आपण या चौपाईचं जे आजच्या दोह्याच्या अंतर्गत आहे त्याचं गायन कालच्याच कथा प्रवाहात केलंय, त्यामुळं आज आपण पुन्हा त्या चौपाया गाणार नाही. आणि या चौपायांमध्ये दडलेल्या या गुप्त रहस्यांनाच आपण आपल्या अंतःकरणात अनुभवण्यासाठी जास्त वेळ देऊयात. विवेकरूपी राजा, वैराग्यरूपी मंत्री, यमनियमासारखे 10 सैनिक, पर्वताप्रमाणे अचल बुद्धी असलेली राजधानी आणि शांती व सुमती यांच्या आधाराने असलेल्या 2 पत्नी, इथपर्यंतचा चिंतन प्रवाह आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितला. गोस्वामीजी म्हणतात, सकल अंग संपन्न सुराऊ, रामचरण आश्रित चित चाऊ. हा श्रेष्ठ राजा ज्याच्या हृदयामध्ये ही अशी परमार्थाची अवस्था प्रस्थापित झालेली आहे, तो जीवनाच्या सर्व अंगांनी परिपूर्ण आहे. श्री महाराज आपल्याला सांगतात ना की भगवंताचं नाम हे उंबरठ्यावरील दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनाचा उत्कर्ष भगवंताचं नाम घडवून आणतं. आणि अशी परिपूर्णता जीवनामध्ये केवळ शिक्षणातून येत नाही, केवळ बुद्धिमत्तेतून येत नाही. जो शरण गेला, जो खऱ्या अर्थाने त्यांचा दास झाला, त्याच्या जीवनात भगवंत त्याला हे असं अलौकिक विलक्षण
असं स्थान देऊन जातो बघा. आपल्याला पृथ्वीराजाची गोष्ट माहित असेलच. जो पृथ्वीराजा 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प करून बसला होता. 99 यज्ञांची पूर्तता झाली. आता शेवटचा यज्ञ. तेव्हा स्वर्गातला इंद्र देखील घाबरू लागला की पृथ्वीराजा आता स्वर्गाचा इंद्र होणार, आपलं पद जाणार. आणि त्यामुळं त्याने अनेक प्रकाराने चतुराई करून या 100व्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचं ठरवलं. आणि विघ्न काय आणलं? त्याने या अश्वमेध यज्ञाच्या घोड्यालाच पळवून नेलं. जेव्हा पृथ्वीराजाच्या मुलांनी सैन्यानी पाहिलं की इंद्र घोड्याला घेऊन पळत आहे, तेव्हा तिथं स्वाभाविकच संघर्ष सुरू झाला. पृथ्वीराजाने देखील धनुष्य उचललं आणि इंद्राशी त्याने लढाई चालू केली. मोठा संघर्ष होता वैष्णवांमधलाच. एक सात्विक गुणधर्मांनी युक्त असलेला असा हा पृथ्वीराजा, तर दुसरा देवतांचा राजा इंद्र. खरं तर सज्जनो, हे समाजाचं आजच्या काळातलं खूप मोठं वैषम्य आहे की वैष्णवच परस्परांमध्ये भांडतात. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ. या दोघांनी एकत्रितपणे असुर शक्तींच्या विरुद्ध लढायला पाहिजे. परंतु हेच आपल्याला समाजामध्ये दिसतं की 2 सज्जनच परस्परांमध्ये लढतात, 2 संप्रदायात परस्परांमध्ये भिडतात, 2 अधिकारी पुरुषच एकमेकांशी संघर्ष करतात. खरं तर हे समाज संघटन झालं तर समाजामध्ये अनेक असुरांना चांगल्या वृत्तीमध्ये बदलण्याची शक्ती निर्माण होऊ शकते. परंतु इथं पृथ्वीराजा आणि इंद्राचा संघर्ष सुरू झाला. मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे. आणि तिथं ब्रह्मदेवाची स्वारी प्रगटते आणि ब्रह्मदेव पृथ्वीराजाला म्हणतात की तू इंद्रावरती हल्ला करू नकोस. आता बघा, इथं इंद्राची सर्व प्रकारे चूक आहे. खरं तर लेक्चर इंद्राला दिलं जायला पाहिजे, शिक्षा इंद्राला दिली गेली पाहिजे. परंतु ब्रह्मदेवानी पृथ्वीराजाला सांगितलं की तू इथं युद्ध करू नकोस, तू आपले बाण खाली ठेव. इंद्राला घेऊन जायचंय, जाऊ दे, काही हरकत नाही. आणि तू म्हणशील की माझा 100वा यज्ञ, माझा संकल्प पूर्ण होणार नाही, त्याची देखील काळजी करू नकोस. तुला 99 यज्ञांमध्येच ते प्राप्त होईल जे स्वर्गापेक्षा देखील अलौकिक असेल. पृथ्वीराजाने ब्रह्मदेवाचं म्हणणं ऐकलं, पण तो म्हणाला, अहो तरी माझे एवढे कष्ट. ते म्हणाले, अरे कष्ट करून जरी तुला इंद्रपद प्राप्त झालं तरी कदाचित भागवतासारख्या ग्रंथामध्ये एका ओळीत पृथ्वीराजाचा उल्लेख होईल की पृथ्वीराजाने 100 अश्वमेध यज्ञ करून स्वर्गाचा तो इंद्र झाला. परंतु जर तू माझी सूचना ऐकशील तर तुला जे प्राप्त होईल त्यामुळं तुझं नाव सुवर्ण अक्षरांनी या श्रीमद भागवतामध्ये लिहिलं जाईल, या विलक्षण सौंदर्य असलेल्या संस्कृतीमध्ये लिहिलं जाईल. लोक तुझी नित्य स्मरण ठेवतील. आपल्याला आठवत असेल, रामचरित मध्ये देखील सुरुवातीलाच गोस्वामीजींनी पृथ्वीराजाची वंदना केली आहे. पुनि प्रणवं पृथ्वीराज समाना. अर्थात ती वंदना करत असताना ते उदाहरण घेऊन त्यांनी अघ ऐकणाऱ्या लोकांना जसे 10,000 कान लागतात, जसे पृथ्वीराजाने मागून घेतले होते भगवंताची लीला ऐकण्यासाठी, तसे दुष्ट लोक आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांचे दोष ऐकण्यासाठी कान मागतात. या उदाहरणातून त्यांनी दिलंय. परंतु सांगण्याचा उद्देश असा की पृथ्वीराजाचं स्मरण तुलसीदासांनी देखील केलं. आणि भागवत अभ्यासकांसाठी तर पृथ्वीराजाचं चरित्र अत्यंत स्पृहणीय आहे. सांगण्याचा मुद्दा असा की पृथ्वीराज ब्रह्मदेवाला शरण गेले आणि त्या सरशी तिथं विष्णूंचं आगमन झालं आणि विष्णूंनी त्याला आपल्या निर्मळ भक्तीचं वरदान दिलं आणि त्याला आपल्या वैकुंठामध्ये स्थान दिलं. इतकंच नव्हे तर या पावन संस्कृतीमध्ये पृथ्वीराज अजरामर होऊन गेला. म्हणून गोस्वामीजी म्हणतात की सकल अंग संपन्न सुराव, सर्व दृष्टीने संपन्नता भगवंत आपल्याला प्रदान करतो. आणि सर्व अंगानी परिपूर्ण जीवन म्हणजे काय याची देखील व्याख्या केली पाहिजे. केवळ न संपणारा पैसा, धन, संपत्ती, सुख यालाच आपण परिपूर्णता म्हणूत का?
परिपूर्णता जीवनामध्ये आपल्याला नित्यक्षणी अनुभवायला यायला पाहिजे. आणि ती अवस्था काय आहे? रामचरिन आश्रित चित चाऊ. जो प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा आश्रित आहे, ज्याच्या नित्य हृदयामध्ये प्रभू रामचंद्र त्याच्या हृदयस्थ सिंहासनावरती आरूढ आहे, त्याच्या जीवनात नित्य, त्याच्या चित्तामध्ये नित्य उत्साह असतो. उत्साह हे त्याच्या जीवनामध्ये एक परिपूर्णता प्राप्त झाल्याचं एक त्याला जीवनात सापडलेलं उदाहरण आहे. बघा, हनुमंत एवढं कार्य करून आला लंकेतून, परंतु जेव्हा तो परत आला आपल्या वानर दळामध्ये येऊन उभा राहिला, तेव्हा वानरांनी त्याला काही विचारलं नाही. केवळ त्याच्याकडे बघून त्यांनी जाणलं की हनुमंताने सर्व कार्य केलंय. का? कारण मुख प्रसन्न तन तेज बिराजा, कीनेसी रामचंद्र कर काजा. एवढं मोठं कार्य करून, एवढा 100 योजन समुद्र जाऊन येऊन हनुमंत जेव्हा पुन्हा वानरांमध्ये येतोय, तेव्हा त्याचं मुख अत्यंत प्रसन्न आहे, त्याचं शरीर अत्यंत बळकट, सुदृढ आणि तेजपूर्ण आहे. हे सगळं बघितल्यानंतर वानर म्हणतात की अरे वा, वानर दळाचं खऱ्या अर्थाने काम मारुतीराया करून आलाय. ज्याच्या हृदयामध्ये हे रामराज्य स्थापन झालंय ना सज्जनो, तो जीवनाला कधी कंटाळत नाही. प्रारब्धाच्या भोगांनी तो कधीही जीवनाला आता बस असं म्हणत नाही. नित्यक्षणी आनंद, नित्यक्षणी उत्साह, प्रत्येक गोष्टीमध्ये एक कुतूहल, एक आश्चर्य, अशा आधाराने त्याचं जीवन हे तो अत्यंत आनंदाने जगत असतो. हे रामराज्याची बाह्य खुण आहेत सज्जनो. मी स्मरण करतो आमच्या गोसी गोखले काकांचं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही काळ त्यांना नीट ऐकू यायचं नाही, स्मरणशक्ती नीट राहायची नाही, परंतु त्या आधीचा त्यांचा काळ ज्यांनी त्यांच्याबरोबर संवाद केला, अत्यंत मिश्किल, उत्साही, प्रत्येक व्यक्तीशी बोलताना, त्याच्याशी संवाद करताना जणू काही त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे एका कुतूहलाने, आश्चर्याने ऐकणारे गोसी काका. जीवनाच्या या उतार वयामध्ये देखील ज्याच्या हृदयामध्ये नाम मुरलेलं आहे, त्याचं जीवन कसं परिपूर्ण आणि उत्साहवर्धक असतं, हे जणू काही आम्हा लोकांना त्यांच्याशी संवाद करताना जाणवायचं. आजही त्यांच्या पत्नी शालिनीताई, त्यांच्याशी देखील बोलताना त्यांच्या आता क्षीण आवाजामध्ये देखील तोच उत्साह आम्हाला जाणवत असतो. सज्जनो, भगवंताचं नाम आमच्या हृदयस्थ रामाला आपल्या सिंहासनावरती बसवतो आणि त्या आधाराने आमच्या जीवनाला एक उत्साह तो देऊन जातो, जो उत्साह या शरीराच्या भोगांबरोबर कधीही कमी होत नाही. अशा या रामराज्याची ही संकल्पना गोस्वामीजी आपल्या समोर ठेवतायत आणि ते म्हणतात की या रामराज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्वच नाही. हो, का द्वंद्व नाही? कारण जीती मोह मही पालू दल सहित बिबेक भुआलू, करत अकंटक राजपुर सुख संपदा सुकालू. युद्ध करण्यासाठी शत्रू तर उरला पाहिजे. सामान्य जीवाचा शत्रू कोण आहे? सगळ्यात मोठा आपला शत्रू कोण? हनुमंत आपल्याला सर्वात मोठा शत्रू आपल्या जीवनातला सांगतो. मोह मूल बहुसूल प्रद, त्यागहु तम अभिमान. मोह मूल, सगळ्या दुःखाचं कारण मोह आहे. या मोहातून इतर दुःखांची निर्मिती होते रावणा. त्यामुळे तू आपल्या मोहाला सोड. ज्या मोहापायी तू प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं हरण करून आणलेलं आहेस, तो मोहच तुझ्या जीवनातलं, तुझ्या अधोगतीचं कारण आहे. आणि ज्याच्या जीवनात रामराज्य प्रस्थापित होतो सज्जनो, तो मोहरूपी राजाला त्याच्या या सर्व सेनेसहित जिंकून घेतो. कोण सेना? मोह मूल बहुसूल प्रद, त्यागहु तम अभिमान, काम क्रोध मद लोभ सब, नाथ नरक के पंथ, सब परिहरि रघुबीरहि, भजहु भजई जई संत. हे सर्व या राजाचे उपसैनिक आहेत, पण मूळ आहे मुख्य राजा मोह. या मोहरूपी राजाला त्याच्या समस्त सैन्यासमवेत जेव्हा प्रभू रामचंद्र सिंहासनावरती आरूढ होतात, त्या क्षणी तो जीव जिंकून जातो. आणि ज्याने आपल्या जीवनात या मोहरूपी राजाला हरवलं,
त्याच्या सैन्याला परास्त केलं, त्याच्या जीवनात त्याला नित्य सुख, संपत्ती आणि सुकाळ ही त्याची विद्यमान स्थिती असते. हा कधी भविष्य नसतो किंवा हा कधी भूतकाळ नसतो. नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख, हा नित्य घडीला वाढणारा, प्रत्येक वेळेला नवीन नवीन उत्साह प्रदान करणारा असा परमार्थाचा मार्ग आहे. हे रामराज्य आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित करण्याचं गोस्वामीजी पुढे म्हणतात. जेव्हा चित्रकूटाच्या आजूबाजूला भरतजींची नजर जाते तेव्हा त्यांच्या लक्षात येतंय की इथं प्रभू रामचंद्रांचा आश्रम आहे, परंतु काहीच अंतरावरती छोटे छोटे मुनींचे आश्रम देखील आपल्याला दिसत आहेत. आणि या छोट्या छोट्या आश्रमांकडे जेव्हा भरतजींची नजर जाते तेव्हा गोस्वामीजी लिहितात, बन प्रदेश मुनी बास घनेरे, जनुपुर नगर गाव गन खेरे. जिथं प्रभू रामचंद्र या चित्रकूटावरती आसनस्थ झालेले आहेत, त्याच्या जीवनामध्ये सत्संगती ही स्वाभाविकपणे त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होते. मग तो आपल्या या देहाच्या आधाराने कुठेही जाओ, शहरांमध्ये जाओ, नगरांमध्ये जाओ, गावांमध्ये जाओ, एखाद्या खेड्यामध्ये जाओ, अगदी छोट्याशा भागामध्ये जरी गेला तरी जणू काही संत हे त्याच्या मागोमाग त्याला शोधत येत असतात. आणि या संतांच्या बरोबर नित्य केवळ भगवत चर्चा हीच त्या रामराज्य ज्याने आपल्या हृदयामध्ये धारण केली आहे अशा जीवाला प्राप्त होते. बन प्रदेश मुनी बास घनेरे, जनुपुर नगर गाव गन खेरे. अशा या मुनींची अनेक प्रकारची निवासस्थानं या जीवाला स्वाभाविकपणे प्राप्त होतात. आणखीन एका दृष्टिकोनातून विचार केला तर असं लक्षात येतं की संप्रदायाच्या भिंती ज्याच्या जीवनात रामराज्य प्रस्थापित झालंय त्याच्या जीवनात तुटून पडतात. मी वारकरी नाही, मी रामदासी, मी धारकरी, मी आणखीन कुठल्या जुन्या पंथाचा, आणखीन कुठल्या संप्रदायाचा. मनुष्य कधी कधी परमार्थामध्ये देखील साधन मार्गालाच साध्य समजून बसतो आणि त्यातून संकुचित होऊन जातो. मग हा देव आपला नाही, हे संत आपले नाहीत, अशा चुकीच्या विचारधारेमध्ये तो जातो. आपल्या रामायणावरती आपल्या श्री महाराजांची अपार कृपा आहे, कारण आपल्या रामायणामध्ये सर्व संत मुक्त हस्ताने त्यांची ज्ञान संपदा आपल्यावरती जणू काही पुष्पवृष्टी करावी त्याप्रमाणे उधळण करत असतात. कधी तुकाराम महाराज येतात, कधी समर्थ येतात, कधी एकनाथ येतात, कधी नामदेव येतात, कधी जनाबाई येते, तुलसीदास तर नित्य आहेत, महाराजांचं नित्य सान्निध्य आहे. असे कुठले संत नाहीत की जे आपल्या कथेमध्ये आजपर्यंत त्यांच्या वचनांच्या आधाराने त्यांचं अस्तित्व आपल्याला देऊन गेले नाहीत. ही सज्जनो सर्व रामाची कृपा आपण जेव्हा अनुभवत असतो त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्याला या सर्वांच्या विषयीचा समत्व भाव आणि त्यात विशेषत्वाने ज्या सद्गुरूंच्या चरणी आपला भाव आहे ते आपले मायबाप या रूपाने हे सर्व संत समाज आपल्याला दिसू लागतो. इथे कोणाशी संघर्षच राहत नाही. मुळे गोस्वामीजी म्हणतात, खग हा करी हरी बाग बराहा, देखी महिष वृष साजू सराहा. या वनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी गुण्या गोविंदाने नांदत आहेत हे जेव्हा भरतजींनी पाहिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की यांच्यामधलं वैरभाव कुठे गेलं. गेंडा हत्ती, सिंह वाघ, डुक्कर रेडे बैल हे खरं तर एकमेकांमध्ये काही जण परस्परांचे शत्रू आहेत, परंतु तरी देखील ते सर्वजण गुण्या गोविंदाने नांदत आहेत. याचं कारण त्या स्थानामध्ये, त्या प्रकृतीमध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालेलं आहे. सज्जनो, ज्याच्या जीवनामध्ये देखील हा प्रभू रामचंद्र असा आसनस्थ होतो ना, त्याच्या जीवनामध्ये देखील त्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामधल्या मनोवृत्ती त्याच्या भोवती घुटमळताना दिसतात.
महाराज म्हणायचे की मी मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याचा कारखाना काढलेला आहे. अनेक प्रकारच्या अनेक मनोप्रवृत्तींच्या लोकांना श्री महाराज आपल्या कुशीमध्ये घेऊन राहायचे. जेव्हा ते महाराजांच्या जवळ राहायचे, त्यांच्या सान्निध्यात असायचे, तेव्हा एकमेकांच्या पेक्षा परस्पर विचार असूनही तो सर्व समाज हा अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत असायचा. खरा राम भक्त हा कधीच कोणाचा विरोध करत नाही, तो प्रत्येकाचा केवळ स्वीकार करतो. ज्याच्या जीवनामध्ये प्रेमभाव जागृत झालेला आहे, तो आपलं स्वाभाविक वैर विसरून त्या राज्यामध्ये नांदू लागतो. बघा, गोस्वामीजींनी किती सुंदर म्हटलंय की बिपुल विचित्र बिहग मृग नाना प्रजा समाजुन जाई बखाना. किंबहुना जो बुद्धीने संपूर्ण असतो ना, तो मनुष्य परमार्थाकडे वळण्याची त्या मनाने कमी शक्यता असते. त्यापेक्षा जे सामान्य लोक आहेत, ज्यांना जीवनाचं हे ओझं सहन होत नाही, ज्यांना कोणाची तरी आधाराची गरज वाटते, असे हे श्री महाराजांच्या शब्दामध्ये मोडक्या वस्तूंचा कारखाना. तसा हा रामभक्त देखील, ज्याच्या हृदयामध्ये राम प्रगटला आहे, त्याच्या या नगरामध्ये पुष्कळसे विचित्र पक्षी आणि अनेक पशु हेच जणू काही त्याची प्रजा होऊन जाते. विचित्र पक्षी शब्दच मुळी विचित्र आहे. ज्यांना कोणीही आपलं म्हणणार नाही, ज्यांना कोणी आपल्या पिंजऱ्यामध्ये ठेवून त्यांचे लाड करणार नाही, असे विचित्र पक्षी आणि अनेक पशुवत वृत्ती असलेली लोक, परंतु केवळ भगवंताच्या नामाने आपलं पशुत्व सोडून त्या या वेगवेगळ्या वैरभाव असलेल्या प्राण्यांच्या यादीमधलेच, परंतु भगवंताच्या नामाने निर्माण झालेल्या या प्रेम भावनेमुळं एकमेकांच्या विषयी वैरभाव विसरलेले आहे. अशा या सर्व गोष्टी या रामराज्यामध्ये, या संतांच्या दारामध्ये आपल्याला घडताना नित्य दिसत असतात. सज्जनो, संतांनी तर हे करून दाखवलं, आता गरज आहे त्याचं उत्तरदायित्व आपण निभावण्याची. आम्ही संतांचे म्हणतो आणि हा माझा नाही, हा मला आवडतो, हा मला आवडत नाही, हा खऱ्या अर्थाने पशुच आहे, याला माणूस कसं म्हणायचं, असे भावना घेऊन जगणारी आम्ही लोक आहोत. संतांनी कोणालाही कधी सुधरवलं नाही, त्यांनी केवळ प्रत्येकाचा स्वीकार केला आणि त्या स्वीकार भावनेमध्येच असलेल्या या प्रेमरूपी तत्वाने या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांना देखील या संताने योग्य मार्ग दाखवला. मला वाटतं आपल्या चार भिंतींच्या आतमध्ये तरी आम्ही या अशा प्रकारच्या मतभेदांचा जर खऱ्या अर्थाने विसर्जन करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही या रामराज्याला पायीक होण्याचा एक आपण स्वतःला संधी देण्याचा हा प्रयत्न ठरू शकेल. गोस्वामीजी म्हणतात, झरना झरही मत्त गज गाजही मनहु निसान बिबिध बिधी बाजही. आणि असं रामराज्य माझ्या हृदयामध्ये निर्माण झालेलं आहे, याची जाहिरात करण्याची गरज नाही. हो, आजचा काळ हा सर्व मीडिया मॅनेजमेंटचा काळ आहे, परंतु ज्याच्या हृदयामध्ये राम प्रगटला आहे त्याची नोंद खरं तर प्रकृतीच घेते. त्याच्यासाठी अजूनही कुठली वेगळी व्यवस्था करण्याची गरज नाही. गोस्वामीजी लिहितायत की पाण्याचे झरे वाहत आहेत आणि त्याच्या भोवती जे मदोन्मत्त हत्ती गरजत आहेत, जणू काही हेच या राजाचे ढोल आणि नगारे वाजवण्याचं काम करतायत. पाण्याचा असलेला हा खळखळाट, हत्तींचा असलेला हा सुंदर आवाज, या आवाजामधून निर्माण झालेलं माधुर्य, ही एक स्वाभाविक अवस्था आणि त्यामुळं अशा व्यक्तित्वासाठी समस्त प्रकृतीच जणू काही त्याची सेवक होते. त्याच्याजवळ समाजामध्ये वाममार्गाला आलेली लोक जशी असतात, त्यांना देखील तो ज्या प्रेमाने ममत्वाने सांभाळतो, त्याचप्रमाणे त्याच्या चरणाशी अत्यंत सात्विक लोक देखील येतात. जी सात्विक लोक अत्यंत मृदू भाषा, अत्यंत ज्ञानवंत अशा स्थितीमध्ये आहेत,
परंतु ते देखील या अशा संताच्या चरणी येऊन विश्राम प्राप्त करतात. ज्याप्रमाणे इथं वाघ, सिंह, हत्ती, बैल, रेडे अशा थोड्याशा तामसी वृत्तीच्या जनावरांचा या रामराज्यामध्ये रामाने आश्रय घेतलाय, त्याचप्रमाणे सात्विक प्रवृत्तीच्या चक चकोर चातक सुख पिक गण कुजत मंजू मराल मुदित मन. चकवा, चकोर, कोकिळ, पोपट, चातक यांचे समूह, सुंदर हंस, किती सात्विक जीव सांगावेत. श्री महाराजांच्याकडे भवानराव सारखा माणूस होता, भाऊसाहेब फॉरेस्टांसारखा मनुष्य होता, रामशास्त्री गिजरेंसारखा माणूस होता आणि त्याचबरोबर भाऊसाहेब केतकरांसारखा माणूस होता. षटशास्त्रीय असलेले ब्रह्मानंद बुवा होते, अत्यंत मृदू भाषेचे असलेले आनंद सागर होते. या सगळ्यांनाच त्यांच्या केंद्रस्थानी महाराज वाटायचे. हे रामराज्य आहे सज्जनो, हा खरा राम आहे, ज्याच्या जीवनामध्ये या सात्विक आणि थोड्याशा संसाराने गांजलेल्या वृत्तीच्या लोकांना देखील जो संत आपलासा वाटतो. मी जरी कसाही असलो तरी ते माझ्यावरती प्रेम करतायत आणि मला निश्चित खात्री आहे की ते माझा उद्धार करतील, हा विश्वास ज्यांच्या हृदयामध्ये असतो. अशा सर्व लोकांची सभा या रामराज्यामध्ये आपल्याला दिसते. अलिगन गावत नाचत मोरा, जनसुराज मंगल चहोरा. भुंग्यांचे समूह गुणगुण करत आहेत. अखंड जिथं या भगवंताच्या लीलांचं, त्याच्या नामाची एक गुणगुण करणारी समाज व्यवस्था निर्माण होते. असा समाज जो नित्य त्या असलेल्या रामाचं स्मरण करतो, हे या रामराज्यात असलेल्या प्रजेचा एक विलक्षण गुणधर्म आहे. ज्याच्या जीवनामध्ये अकारण आनंदाचे मोर नाचत असतात, असं हे रामराज्य आहे सज्जनो. आपल्या मनासारखं व्हावं आणि मग आपण नाचावं, हा तर व्यवहार आहे. परंतु दुसऱ्याच्या उत्कर्षाने देखील नाचणारे मोर हे समाजामध्ये तसे विरळाच. आकाशामध्ये ढग दाटून आले, त्याचं पाणी पडून शेती पिकणार आणि त्या शेतातून मिळणारं अन्न हे मनुष्याला मिळणार. मोरांना आनंद व्यक्त करण्याचं कारण काय? परंतु कोणाचं तरी भलं होणार आहे या वृत्तीने जो नाचतो, तोच खऱ्या अर्थाने या रामराज्यामधला रामाला शोभून दिसणारा मोर असतो बघा. अशा रीतीने या उत्तम राज्यामध्ये सर्वत्र चहूकडं मंगलमय असं वातावरण आहे. सर्व प्रकारची संपन्नता आहे. वेली, वृक्ष, गवत सर्व काही आपापल्या असलेल्या संपूर्ण शक्तीनिशी उमललेले आहेत. समस्त समाज आनंद आणि मंगल अशा एका विलक्षण स्थितीमध्ये जगतोय. हे रामराज्य आहे सज्जनो. आणि त्यामुळे 3 कथा निरूपण या सर्व रामराज्याची अगदी अंतरंगातल्या सूक्ष्मापासून ते बाह्यांगापर्यंतची लक्षणं सांगण्यासाठी म्हणून या वाणीच्या आधाराने खर्ची केली. परंतु या रामराज्याला असलेल्या कुलपाची किल्ली ही आपल्याच हातात सद्गुरूने दिलेली आहे, आणि ती म्हणजे भगवंताच्या नामरूपी स्मरणाने. जो आपल्या या स्मरणरूपी असलेल्या या किल्लीच्या आधाराने हा दरवाजा 13 कोटी जीवनामध्ये श्वासांवरती त्याच्या स्मरणाच्या आधाराने खऱ्या अर्थाने खर्च करेल, त्याच्यासाठी हा दरवाजा स्वाभाविकपणे उघडून त्याला या सर्व गोष्टींची अनुभूती येऊ शकेल. गोस्वामीजींनी भरतजींच्या हृदयात जाणलं की त्यांना या अनुभूतीचा खऱ्या अर्थाने अनुभव येतोय. राम सैल शोभा निरकी भरत हृदय अति प्रेमू. भरतजींनी जेव्हा रामाची ही सर्व प्रकृती रूपी सभा पाहिली तेव्हा त्यांना अत्यंत प्रेम भरून आलं. कसं जणू तापस तप फलू पायी जिमी सुखी सिराने नेमू. जसं एखाद्या तपस्वीला आपल्या नियमपूर्वक केलेल्या तपस्येची समाप्ती झाल्यानंतर जे तपश्चर्येचं फळ प्राप्त होतं आणि त्यामुळे जे त्याला परमसुख प्राप्त होतं, तशी अवस्था भरतजींना
या प्रकृती दर्शनातून झालेली आहे. जे मी आपणास आधी सांगितलं की 13 कोटीचं हे शिवधनुष्य या भगवंताच्या नामाचं आपण मनःपूर्वक अत्यंत नियमाने आणि प्रेमाने केलं तर त्या तपश्चर्येची फलश्रुती म्हणजे या रामराज्याचं दर्शन आपल्या हृदयामध्ये प्रगटतं आणि तेच आपल्या आचरणामध्ये उतरतं. आता भरतजी प्रभू रामचंद्रांच्या या आश्रमाच्या अत्यंत निकट आलेले आहेत. तेव्हा सज्जनो, आपण आता जास्त वेळ न लावता भरतजी कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांना सन्मुख जातील त्या कथा विभागाच्या चिंतनाला आता सुरुवात करणार आहोत. पुढील 2 किंवा 3 दिवसामध्येच भरतजी प्रभू रामचंद्रांना भेटणार आहेत. हेच जीवनातील समस्त मंगळाचे मूळ आहे. आपण देखील सर्वजण अत्यंत आतुरतेने आणि हृदयाच्या मांगल्याने या प्रभू रामचंद्र आणि भरत भेटीचं गुणगान करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.